अनुकंपा शिक्षकों की नियुक्ति में टीईटी परीक्षा अनिवार्य करने के सरकार के फैसले को रद्द करने की मांग को लेकर निजी स्कूल शिक्षक संघ द्वारा विरोध किया जा रहा है, जिसके चलते कल संविधान चौक पर दोपहर में आंदोलन किया जाएगा। साथ ही नागपुर जिले के सेवानिवृत्त प्राथमिक, माध्यमिक और जूनियर कॉलेज शिक्षक कर्मचारियों को 7वें वेतन आयोग के चौथी और 5वें किस्त का भुगतान नहीं किया गया है, उन्हें तुरंत भुगतान किया जाए, ऐसी कई मांगे प्रमुखता से रखी गई है। शाळा शिक्षक संघाचं 18 तारखेला संविधान चौकात अनुकंपा शिक्षक नियुक्तीला टीईटी जी लागू केली आहे 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाने, तो शासन निर्णय रद्द करा। शिक्षण विभागामध्ये नियमबाह्य जे दिलेल्या मान्यता आहेत त्या मान्यतेसंबंधात नागपूर जिल्ह्यामध्ये 8 कोटी रक्कम खर्ची घातली विदाऊट प्रशासकीय मान्यतेशिवाय, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे। नंतर बिलं जे ट्रेझरीतून पास होत नाही ते बँकेला पाठवून मंजूर कसा असा धाक दाखवला ते होऊ नये। दुसरी गोष्ट, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्ग 2चा अधिकारी वर्ग 1चा कारभार करतो असले वर्ग 1चा अधिकारी आहे त्याला का नाही दिला? याच्यातनं चुकीच्या गोष्टी करून घ्यायच्या आहे का? ज्या माणसाने बरोबर इथले प्रकरण मान्य केले, 1 महिन्याचा पगार गेला, तो 1 महिन्याचा पगार नियमबाह्य आहे, तो त्यांच्या पगारातून मान्य झाला पाहिजे। पुन्हा कोणी लावलं हे? आयुक्तांनी लक्ष देत नाही। आम्ही पुरावे देतो आयुक्तांना, आयुक्त मात्र पुरावे देऊनही कारवाई करत नाही। याचं पत्र त्याला, म्हणजे आम्ही त्यांना पत्र दिलं की त्या याला डायरेक्टरला पाठवतात, डायरेक्टर ते कचऱ्याच्या टोपलीत टाकतात, ठेवून देतात, काही होत नाही, चर्चा करत नाही। कुंदन या सेक्रेटरी आहे नागपूर आपल्या ह्याच्यात शिक्षण विभागाच्या, त्या चांगल्या आहे, आलेल्या आहे, त्यांचा वादीचा कारभार, त्यांनासुद्धा आम्ही या संदर्भात अवगत केलेला आहे। आम्ही प्रत्येक पत्राची कॉपी ही या लोकांना पाठवतो। आता मंत्र्याला पाठवणं केलं आहे बंद, ते काहीच करत नाही। त्याच्यामुळे आता फक्त मंत्री इथे ज्यांच्याकडे गृहविभाग आहे त्यांनाच ॲड्रेस केला का हे या संदर्भात तुम्ही मीटिंग घ्या, चर्चा करा, नाही त्यांना सांगा, जे काही संबंधित तुमचे लोक असतील त्यांना सांगा, आम्ही त्यांच्यासोबत सगळे पुरावे करतो, त्याच्यावर ॲक्शन घ्या। आंदोलनाची तारीख आहे ते 18 सप्टेंबर 2024 संविधान चौक, दुपारी 2 ते सायंकाळी 4 पर्यंत 2 तासाचा। ते वाट पाहून आले का पैसे मिळेल तर मग बिल पाठवू, म्हणजे बिल मागायचे। मला असं वाटतं की माझं बिल निघालं पाहिजे बा, मग मी जाईल, मग पैसे देईल, मग अशी रांग लागेल, त्यानंतर बिल पाठवणार आहे का? तरतूद आता पाठवत का नाही? आमचं ऑब्जेक्शन्स आहे, का नाही पाठवले आतापर्यंत पेव्हनिटवाल्यांनी पैसे असताना? हा पैसा जर त्यांनी नाकारला असेल आणि ते जर लाडकी बहीण योजनेत केला असेल त्याचा निषेध करतो आम्ही। हा पैसा जो आहे मंजूर झालेला, हा पैसा इतरत्र खर्च होऊ नये अशी माहिती आहे काही ठिकाणी की हे लाडकी बहीण योजनेत ट्रान्सफर करतील का? तो आमचा पैसा आम्हाला मिळेल, तुम्ही द्या ना, तुम्हाला लाडकी बहीण योजना लाडकी आहे, करा तुम्ही त्याचं काम। आम्ही ते नाही म्हणत, आम्ही तुमच्या कुठल्या यंत्रणेत नाही, पण आमचा जो हक्काचं काय अनुकंपा हक्क आहे, हायकोर्टाचे निर्णय आहे, त्याला न्याय द्या। कारण न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट। नमस्ते, देखो हम आदिवासी है, हम कर्नाटका मैसूर से हम आदिवासी होते हैं। हम जंगल में जाको 108 जड़ी बूटी लगाकर और हाथों से तेल बनाने होता है सर। ये तेल लगाने से अपने दिन में 10 बाल 15 बाल झड़ रहे हैं ना, 5-6 दिन में बाल झड़ना टूटना रुकावट करेगा। इधर से झड़ गया है ना, उधर से नया बाल उगता है, नया बाल उगता है, गंजापन हो गया, गंजापन के नया बाल उगता है। माथे में डेंड्रोफ, खुजली, दूसरी, फोंडा कुछ भी रहते तो 5 दिन में हट जाएगा सर, हट जाते हैं। इसी तरह 108 जड़ी बूटी हम डालकर हम यही तेल बनाने का तेल होता है। ये हमारा तेल ओरिजिनल आदिवासी का तेल चाहिए तो महाराष्ट्र में आपको चाहिए तो मिलता है। महाराष्ट्र में हमारा ब्रांच है, शॉप का नाम है ओनली सुन्नू एंटरप्राइज, उधर जाकर खरीद सकते हैं, ओरिजिनल तेल उधर ही मिलता है। कर्नाटक के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं।